रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळरेडा बोले. करील तो काय किंवा करील ते काय नोहे महाराज. परिपाहे बीज शुद्धांगी, जयाने घातली मुक्तीची गवांदी. मेळविले मांदी वैष्णवांची, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे. राहे समाधान चित्ताची, करील ते काय नोहे महाराज. परिपाहे बीज शुद्धांगी. विठाला जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळरेडा बोले. करील ते काय नोहे महाराज. परिपाहे बीज शुद्धांगी. कीर्तना करता निवडलेला अभंग. जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबराय यांचा त्यांच्याच अभंग गाथ्यामध्ये जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकरणापैकी धरणेकरी नावाचं जे प्रकरण आहे, त्या प्रकरणातील अभंग ज्या निमित्ताने आपण निवडलेला आहे ते निमित्त म्हणजे पुरुषोत्तम मास, अधिक मास, मल मास, धोंड्याचा महिना. गेले महिनाभर अनेक वक्त्यांनी पुरुषोत्तम मासाबद्दल माहिती दिलेली आहे. मल मास कशाला म्हणतात त्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे. पुरुषोत्तम मास कशाला म्हणतात त्याचंही स्पष्टीकरण झालेलं आहे. धोंड्याचा महिना का म्हणतात, ज्याला जावई असेल त्याला माहिती. त्याच्यामुळे जे माहिती आहे ते माहीत करून घ्यायचं नाही. 8:45 वाजेपर्यंत आपल्याला सगळी सेवा समाप्त करायची आहे. चला, जगद्गुरु तुकोबरायांचं वाङ्मय. वाङ्मय या शब्दाचा अर्थ कळतो का? कशाला म्हणतात वाङ्मय सांगू मी तुम्हाला. वाङ्मय 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 म्हणून आपण हा शब्द अनेक वेळा ऐकत आलेलो आहोत. पण वाङ्मय या शब्दाचा अर्थ काय, अभंग या शब्दाचा अर्थ काय, तुकाराम या शब्दाचा अर्थ काय, ज्ञानेश्वर या शब्दाचा अर्थ काय, राम कृष्ण हरी जे जे काही शब्द आहेत संत साहित्यामध्ये त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. नुसता सरबर का शब्दाचा क्रम जरी सांगायचं म्हटलं तरी वेळ पुरणार नाही. मी वाङ्मय या शब्दाचा अर्थ सांगतोय. मराठी वाङ्मय एक शब्द प्रयोग, संस्कृत वाङ्मय, इंग्रजी कळते का नाही काय? बरं आहे, लक्षात येते का? इंग्रजीला वाङ्मय म्हटलं का कधी? कधी ऐकलं का कोणी? नाही ना. तू काय बोलतो ते लक्षात घ्या. एकच तास. हो, इंग्रजीला वाङ्मय म्हटलं नाही, संस्कृतला वाङ्मय म्हटलं, मराठीला वाङ्मय म्हटलं. संत साहित्यामध्ये जे जे काही ग्रंथ झाले त्या सर्व ग्रंथांना वाङ्मय हा शब्दप्रयोग दिलेला आहे. का मी बोलतोय वाङ्मय हा शब्द पवित्र आहे. एक वाङ्मय या शब्दाची उत्पत्ती सांगतो तुम्हाला मी, बर का? म्हणून तर हे समजण्या अगोदर एक ओवी सांगून पुढे चलतो. ऐका. बिंब तरी बचके वडे, परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. वाङ्मय, मृदुंग वाङ्मय. वांग आता उच्चारणच अवघड आहे. ऐका जरा, उच्चारणच अवघड आहे. कसा शब्द झाला तो? ड एक न एक काय सांगतो आता मी तुम्हाला. माणसाला वाटतं समजतं, आता त्याला वाटतं समजतं, पण त्याला किती समजलं हे दुसऱ्याला समजायला पाहिजे ना. माकड म्हणतं एवढं खाली येत नाही. वाङ्मय
वाङ्मय तो ड आहे ना, तो ड नाही, त्या ड मध्ये वरचा जो सांगतोच तुम्हाला मी ते थोडं फक्त नीट उभं राहा 1 तास. पण तुम्ही नाही बरं का सगळे माईक हात घ्या खाली. वारीच्या वाटेने आपण जातो बरं का. हे वाङ्मय समजण्याकरता लय वाङ्मयाचा अभ्यास करावा लागतो. ऐका आता खरं आहे हो. इंग्रजीतला 6 लिहिता येतो, मराठीतला 6 लिहिता येत नाही. आजची शोकांतिका आहे. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कुठं नेऊन ठेवलं वाङ्मय माझं, कुठं नेऊन ठेवला वारकरी संप्रदाय माझा. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता ते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी. मला वाङ्मय याकरता मी बोलतोय. तो ड आहे ना, ड तो ड नाही, फक्त मला तुम्हाला समजण्याकरता ड म्हणायचं आहे. नाही तर तुम्ही उजळणी, आता उजळणीच गेली हो, बरोबर आहे ना, उजळणीच गेली. त्याला उजळणी म्हणतात. 3 वर्षाच्या मुलीचे इंग्रजीचे पाढे पाठ आहेत. 1 2 3 4 काय असेल ते मला येत नाही एवढं. सगळ्या फळांची नावं पाठ आहे. ॲपल काय असेल ते. मांडी घालून बस. 6 कुठे काढता येतोय. मला अभंगाकडे यायचंय बरं का पटकेनी, थोडं लक्ष द्या. आता तो समजण्याकरता मी वारीच्या वाटेचं उदाहरण देतो. आता कसं सांगणार. उंगा महिनाभर ज्ञानेश्वरी ठेवली असती तर सगळं सांगितलं असतं बरं का. कसं सांगणार. उंगा हात काढा, हात काढा. उंगा तू म्हणता याला कुठून आणला आज, तर होईल ना भानगड. काय होतं, ताण दिला की मानसिक तिरस्कार करतात. पण तानाशिवाय संसार नाही, मग तानाशिवाय ज्ञान कसं असेल. बरोबर आहे ना. महाराज तुम्ही सुंदर गाता, मला कळत आहे. आपल्याला वेळ कमी म्हणून आपण आवर्त घेतलं. समजने वाले को इशारा काफी आहे. तानाशिवाय तर संसार नाही, तर तानाशिवाय ज्ञान तरी कुठे आहे. अरे काय म्हटले ज्ञानोबर आहे. जया ज्ञानाला जी गगन गिळता ती योगी, स्वर्गाची आडवणी उमरडोनी जाय. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे यामूप ग्रंथ केले. वाङ्मय वाङ्मयन तप उच्यते, त्या श्लोकामध्ये आलेले बरं का. चला ते वारीच्या वाटेने तुंग समजून घ्यायचं आहे. मग वाङ्मयात काय आहे तुमचे ग्रंथ आपण घेऊ नंतर. ते तुम्ही पाहिले ते फक्त आठवण करून देतो, मला जास्त वेळ घ्यायचा नाही. असं इकडं तो असं वाजवणारा उभा राहतो. संबळ, संबळच म्हणतात ना, असं मानाने सांगा. पण माईक सिस्टीम चांगली आहे. की असं संबळ वाजवणारा, आणि तिकून 10-5 रुपये कुणी दिले की त्याने असं असं करायचं आणि मग ते नाव सांगायचं. बरोबर आहे का नाही. असं असं कळतं ना. त्यांची जुने येत असतील कधी आपल्या घरी. हे दान पावलं रामरावच्या नावाने, बरोबर आहे ना. सांगत नाही, असं खुणेनी कळतं. तसं मला तो ग खुणेनी सांगावं लागेल. आणि उद्या जर तुमच्या घरामध्ये उजळणी असेल ना, त्याच्यामध्ये ती बघा क क ग ग उंगा वाङ्मय. तो मै प्रत्यय कसा लागतो. चला आता त्याचा अर्थ सांगतो डायरेक्ट तुम्हाला मी. वाक तो काय कळते की नाही. वाक. आता वाक असं का म्हटलो. वाक असं का म्हटलो. चुक्कचं त्याला व्यंजन म्हणतात. व्यंजन कळतं ना. हां तू म्हणता आमची लयच फिरकी घेता. झाले तसं या जगाला लागले येड. महाराज बरोबर आहे ना. ते कच आमच्या वैकुंठवासी जयराम महाराजांच्या भाषेत व्याकरण मला शिकवलं त्यांनी. अनेक लोकांना शिकवलं. तंगड मोडायचं त्या कच, त्याला व्यंजन म्हणतात. आणि त्या कचा हरिभाऊ ग होतो आणि गचा पुढे ङ होतो. असा मिळून शब्द झाला वाङ्मय. सर समजणार नाही असं नाही, पण कुठंतरी आपल्या बुद्धीची उंची आपल्याला वाढवावी लागेल. बरोबर आहे ना. का समजत नाही. हो का समजत नाही. का समजत नाही. ज्ञानेश्वरीत दोष आहे का.
कळते का माता भगिनी हो? एक उदाहरण सांगतो तुमच्याकरता. बेसन पीठ. आता बेसन पीठ काय लय ग्रंथातला शब्द नाही ना. कशापासून होतं? बस बरं, हे समजलं तुम्हाला. पण त्या बेसन पिठाचे पदार्थ काही एक होतात का हो? वा, शाबास. किती पदार्थ होतात यांची नावं मी सांगत नाही, पण त्या बेसन पिठापासून जी पिठल्याचे प्रकार होतात ती लई आहेत. कळलं का नाही? त्याला झुणका म्हणतात, त्याला बेसन म्हणतात, त्याला पिठलं म्हणतात, आळान म्हणतात. का नाही म्हणत? बरं, त्याच्यातही प्रकार आहे. ते पिठलं करण्यात कांद्याचं पिठलं वेगळं, बारीक टमाटे चिरून टाका. आजी कळते ना, बोलवायच्या कांद्याशी खायला. विनोद नाही हा. हो, लक्षात घ्या महाराज, तुम्ही भाग्यवान आहात, आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये आहात, म्हणून मी एवढं तुम्हाला सांगतोय. बरं, चला. हे वाङ्मय तुकोबरायांचं महाराज. वेगवेगळी प्रकरणं, 4092 अभंग. कोणताही अभंग घ्यावं नाही का. सुगरण एखादी म्हातारी. आता पूर्वीच्या काळी कुठं काय होतं, कुठला काळा मसाला आणि कुठला सांबर आणि कुठला मसाला आणि काय. आपले वाळलेल्या मिरच्या चाकणच्या बाजारातून आणले की वरुट्या पाट्या वाटायच्या. परिस्थिती बिकट नाही का. आता गुंठामंत्री झाले. पण इतकं सुंदर ते पिठलं करायची बरं का. काहीच नसायचं, काय असायचं, सुंदर पिठलं करायची. तसा मी कशा करता सांगतोय, सुगरण जे जे करील ते चांगलं लागतं. तसं माऊली जे जे बोलतील ते शास्त्र प्रमाण. ऐका, माऊली जे जे बोलतील ते वेद प्रमाण. याच्या पुढे जाऊन मी आळंदीमध्ये बोललो एक दिवशी, वेदांनी कुठं चुकलंय हे पाहायचं ज्ञानेश्वरीमध्ये. शास्त्र कुठं चुकलंय त्या शास्त्राने सुद्धा कुठं पाहायचं, माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये. अत्युच्च कोटीचा ग्रंथ वाङ्मय वारकरी संप्रदायाचं, त्याला ग्रंथराज म्हणून म्हटलेलं आहे, ती ही ज्ञानेश्वरी. हो, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं प्रकाश महाराज, वाङ्मय कोटवडे महाराज मला बोलवलं, फार बरं वाटलं बरं. हो, त्याचं कारण हे ज्ञान समाजापर्यंत गेलं पाहिजे. एवढंच 2-3 वाक्य बोलतो आणि पुढे चालतो. कवर सासूची गोष्ट ऐकायची, अरे कवर संसाराच्या गप्पा करायच्या, कवर बाष्कळ बोलायचं, का म्हणून रागाचा पाल्लाळ करायचा. राग गाण्यातला विस्तार वेगळा आणि पाल्लाळ वेगळा. तुमच्याकरताही सांगितलं. एक जागा डबल न येणं त्याला अभ्यास म्हणतात. आणि पुन्हा पुन्हा वेळ झाली तरी तीच जागा काढणं याला बोर करणं म्हणतात. फार मोठं वाङ्मय आहे तुकोबरायांचं. आता येऊन तुम्ही म्हणता तुम्ही 8:45 कसं सांगणार, ही तर कसरत आहे. एका अभंगावर महिनाभर कीर्तन चालतं. पूर्वीच्या काळी वैकुंठवासी आमचे गुरु पुष्कळशी संप्रदायामध्ये होऊन गेले. एका अभंगावर महिना अधिक मासामध्ये कीर्तन चालायची. होऊन गेली मंडळी ती. 1 महिनाभर बोलणं, 8 दिवस बोलणं, 3 तास बोलणं एका अभंगावर, 2 तास बोलणं आणि 1 तासामध्ये बोलणं. कोणतं अवघड आहे? 1 तासात बोलणं अवघड आहे. अचानक पाहुणे घरी आले आणि 15-20 लोकांना पोहे करायचे म्हणले, 15 मिनिटात झाले पाहिजे. होतील का? अहो होतील. आता कसे होतील ते सांगतो. नशीब मी श्री नाही. कसे गेलो तो एकदा मावळात, 5-25 जण लोक घडलेलं सांगते. ते असे आपले गायक वादक सगळी गुणीजन मंडळी, मृदंग वादक, ते नियोजन करणारं जरा थोडं कमी होतं. ते म्हणा यांची नाश्ता झाला पाहिजे. ते 10 मिनिटात केलं. बरं तुम्ही तर 10 मिनिटात कसं केलं? अजूनही एवढ्या माता माऊली इथं बसल्यात, एखाद्याच्या घरी जा, फ्रीजमध्ये थोडा कांदा चिरलेला असेल एखादीच्या, बरं का. जिला माहेरही सारखं सासरही सारखं, तिचं इकडे तसं तिकडे तसं. तुम्ही म्हणताना असं कसं? आदल्या दिवशी चिरू नये, फेकून द्यावा लागला तरी चालेल, पण काही गोष्टी फ्रीजमध्ये पाहिजे. तुम्ही ब्राह्मणाचा फ्रीज बघा, त्याच्यात चिंचा असणार, आमसूल असणार, लिंबू असणार, थोडी कोथिंबीर असणार, थोडं तूप, सगळंच असणार. आपला फ्रीज फक्त मोठा, आतमध्ये काहीच नाही. सगळं जर रेडी असेल तर 10 मिनिटात पोहे व्हायला काही हरकत नाही. सगळं समजलं तुम्हाला? तसा बरं का. अभंग तुकोबरायांचे आहेत महाराज, फार गोड आहे. जयाची द्वारी हा अभंग धरणेकरी प्रकरणातला आहे.
किती अभंग आहेत, काय आहेत, हा विषय त्याचा क्रम नाही मला सांगायचा. पण धरणेकरी प्रकरणामधले 2-3 अभंग जे तुमच्या पाठ आहेत त्याची फक्त नावं सांगतो. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानदेव तुम्हायसे, बोलिले लेकुरे विडी वाकुडी उत्तरे, काय ज्ञानेश्वरी मुनी जी पाठविले धरणे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. त्यातला हा अभंग आहे. एक धरणेकरी. धरणेकरी का म्हटलं त्याला, त्याचं कारण सांगतो. त्यांनी आळंदीला येऊन माऊलींच्या समाधीच्या प्रांगणामध्ये धरणं घेतलं. का धरणं घेतलं बरं का, त्याला सुख पाहिजे होतं. तो कुठून आला होता, तो जिल्हाही मला माहिती, त्याचं गाव मला माहिती, त्याचा तालुका मला माहिती, त्याचं नावही मला माहिती, इथे येऊन काय केलं तेही माहिती, कसं माऊलींनी त्याला तुकोबारायाकडे पाठवलं तेही माहिती, तुकोबारायाकडे जाऊन त्यांनी काय केलं हेही माहिती, तुकोबारायांनी काय सांगितलं हेही माहिती, नंतर तिथून कसा आला हेही माहिती, आणि नंतर त्याचं काय झालं हेही माहिती, आणि तुकोबारायांनी त्याला कृपाप्रसाद म्हणून जो सन्मान केला त्याचं काय झालं हेही माहिती. नाही सगळं सांगूच का, सांगतो ना, काही हरकत नाही. चला, बीड जिल्ह्यातला होता तो. आला कुठे, सुख पाहिजे होतं, सुखासाठी त्याने विचार केला. कुठे जायचं सुखाकरता, कुठेही जाऊ नये, हे तुम्हाला जाता जाता सांगतो. सुख देणारे या विश्वामध्ये एकच व्यक्तिमत्व म्हणण्यापेक्षा संतत्व, ते म्हणजे संत. बरं का, सगळे काही मिळेल, कुटुंबाकडून मिळेल, आईकडून मिळेल, बापाकडून मिळेल, सगळ्याकडून मिळेल, राजाकडूनही आपल्याला मिळेल. हाय की मोफत फायदा उठवणारे लोक. हे झालं द्या भरपाई, ते झालं द्या भरपाई, हे झालं द्या भरपाई, सगळं मिळेल. अर्थ कळतो का? राजकीय विषय नाही, महागाई का वाढली कीर्तनाचा विषय नाही तो. राज मिले गजबाज मिले, कोलही नको वाढू रे. राज मिले गजबाज मिले, परिसंत समागम. काय सांगितलंय संतांनी? अरे आई बाप करू शकत नाही, ते संत करतात. प्रमाण तुम्हाला माहिती आहे. केले उपकार सांगू मी, केले उपकार सांगू मी, तुम्ही वारेला आमच्या दिंडीमध्ये. आता तसं वातावरण राहिलं नाही, पण जाऊ द्या. काय सांगितलं? केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईसी. आई वडिलाचं श्राद्ध म्हणा, पुण्यस्मरण म्हणा, त्याचा मुलगा करील, पण माझ्या माऊलींचं पुण्यस्मरण सारं विश्व करते. हो, साऱ्या विश्वातल्या लेकरांची आई जर कोण असेल तर ते आमची संत आहे महाराज. बघा मी काय बोलतो ते. सुख कुणाच्या संगतीत आहे? संताच्या संगतीत. त्याला कळलं
कोणत्या संताकडे जायला पाहिजे हेही कळलं. म्हणून तो माऊलींकडे आला. माऊलींची योग्यता त्याने पाहिली. माऊलींनी काय काय केलं एक एक वाक्यामध्ये सांगतो, काही हरकत नाही. माऊली कोण? महाविष्णूचा अवतार एक, प्रमाण माहिती तुम्हाला. हो, पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबा. अवतार पांडुरंग नाव ठेवी रे, काय गोडे नाही. अवतार तेवढंच घ्यायचे. आरती पाठे माझे एखादा म्हणले विसरले का काय, लोक लई विचित्र झाले. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा ज्ञानोबा आहे. पांडुरंगाचा अवतार काय केलं? रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. दोन्ही आलं त्याच्यामध्ये. म्हैसी पुत्रा रेड्यामुखी वेद बोलविला तुम्हाला माहिती, पण इथं दोन्ही पण आलं. शॉर्टकटमध्ये घ्यायचे ना, मग ते तसंच इंजेक्शन पाहिजे. ते चांगले आहेत बरं आहे. श्रोते पण आहेत आणि गायक पण आहे. काही असे उभे राहून राहतात. म्हैशी पुत्रा मुखी. चला, म्हशीच्या आता नाही सगळे अर्थ सांगत, तुम्हाला माहिती आहे. पुढे चला. बोलवणे श्रुती. काय बोलवले? श्रुती. श्रुती कळते का? श्रुती म्हणजे काय सत्यनारायणची पोथी आहे का? पोथीला मी नाव नाही ठेवत. हो, कुणाच्या मुखातून बोलवले? रेड्याच्या. आता रेडा कसा आहे सांगितलं असं महिनाभर कुणीतरी, मी ते सांगत नाही. बरं, ते रेड्याचं सांगावं तर मी रेड्यात जमावून भिंत चालवली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. स्त्रीचा पुरुष केला. केला का नाही स्त्रीचा पुरुष? ती कथा तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कीर्तनकारच आहात सगळे. स्त्रीचा पुरुष केला. पुढे जाऊ. मेलेलं मड जिवंत केलं. नुसतं जिवंत केलं नाही, त्याला त्या योग्यतेला नेलं. आपणासाठी असं म्हणजे समजलं नाही. वैशिष्ट्य आहे संत श्रेष्ठ का, कळतं का? काही आपल्याजवळ कुणी येऊ देत नाही व्यवहारामध्ये. राजकीय विषय बघा तुम्ही, मागेच थांबायचं, पुढे जायचं नाही. साहेबांच्या पुढे उभं राहिले की म्हणतात ना, गाढवाच्या माग राग येऊ देऊ नका, आणि साहेबाच्या पुढं. पण आमच्या ज्ञानोबारायांचं तसं नाही हो. आता 16 जाणार आहे पंढरपूरला. सगळ्या पालख्या जमा होतात वाखरीला. ऐका जरा, सगळ्या संतांच्या पालख्या पुढे गेल्यानंतर मग तुकोबारायांची पालखी निघते आणि मग माझ्या माऊलींची पालखी निघते. कोण आहे असं जगामध्ये सर्वाला पुढं घालून आपण मागावून जाणारे? कोण आहे? आता पुढं जाण्यासाठी तर मरमर आहे. बघा मी काय बोलतो ते. कोण आहे? ज्ञानोबारायाशिवाय संताशिवाय दुसरं कोणी नाही.
असे ज्ञानोबर आहे बरं. आणि किती सांगाल तेवढं थोडं आहे. एक शेवटचं प्रमाण या विषयातलं म्हणजे बरं का, कीर्तनातलं नाही. काय ज्ञानोबरांचं स्वरूप होतं, काय ज्ञानोबरांचं तेज होतं, काय ज्ञानोबरांची शक्ती होती सांगू तुम्हाला. अलक्ष मूर्ती संताचा कोण ज्याला सुख पाहिजे होतं तो हे विचार करून आला. आणि या नुसत्या टाळ्या नका वाजू, हे लक्षात घ्या. आज सुद्धा लक्षात ठेवा, सुख पाहिजे ना योग्य संताकडे जा. संतांचा बाजार झालाय या महाराष्ट्रामध्ये. मी तिरस्कारात्मक बोलत नाही. माता भगिनी हो, तुम्हाला चांगलं माहिती आहे, मुलीचा संसार चांगला व्हायचा असेल तर नवरा चांगला पाहिजे. तसं आपला उद्धार करून घ्यायचा आहे ना, मग गुरु चांगला पाहिजे, संत चांगले पाहिजे. एखादा म्हणेल आम्हाला कसं कळणार, त्याकरता सुद्धा बरेचसे विषय आहे. एक उवीस सांगतो, पुढे चलतो, नाही तुम्हाला पाप लागेल सांगण्यातलं. आईसे कर्म साम्य दशा ये तो होय विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटीची गा विठाला विठाला. माऊलींना त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला, त्याकरता हे सगळं चिंतन सांगितलं बरं का. चला, आला सुखासाठी माऊलींकडे. पण एक लक्षात घ्या, इथं वारकरी संप्रदायामध्ये लगेच काही प्राप्त होत नाही. पी हळदन होगोरी असं आहे का काही, असं आहे का? अहो आता त्या मराठवाड्यात गेलो, ते कट करा बरं का लाईव्ह, म्हणजे बोललेलं तर माझ्यावर केस होईल. लय अवघड झालं आता, पण झालं ते झालं. मुलगी पाहायला गेले, मुलगी पसंत पडली, सगळं झालं, लगेच लावा म्हणले. लगेच अरे म्हणलं काही साखरपुडा हळद नाही म्हणलं, त्याला गेट किन म्हणतात. तुम्ही उद्या मला फोन करा, परवा, उद्या नाही वेळ, तस लगेच का. म्हणून एक मन पडली बघा, पी हळद आणि हो गोरी. ओवी सांगतो आणि प्रमाणे सांगतो, हरिपाठातलं ओवी. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले, बहुतकल्पतया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू, ही ओवी आहे. आणि हरिपाठातलं प्रमाण तुमच्या पाठातलं तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. तो तिथं थांबला. हो, त्याला काही समजेना. शेवटी त्याने अनुष्ठान केलं. अनुष्ठानानं ज्ञानोबराय प्रसन्न झाले. ज्ञानोबरायांनी त्याला साक्षात्कार दिला. बाबा, सुखासाठी तू इथं आलेला आहेस खरा, पण आता तू सुखासाठी देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबराय आहेत, तिकडे जा. क्रम लक्षात घ्या बरं का, संपूर्ण कीर्तन समजलं पाहिजे. मी एवढा त्रास घेऊन त्याच्याकरता आलो इथं. विठाला सुख मिळवण्यासाठी, ऐका, सुख मिळवण्यासाठी ज्ञानोबरांनी त्याला सांगितलं. पुन्हा बोलतोय, हे जरा अवघड आहे समजणं म्हणून डबल सांगतोय. देहू गावामध्ये तुकोबरायांकडे जा म्हटले.
अभंग तेव्हाचा आहे बरं का, म्हणजे तुकोबरायांनी केलेलं आहे, एवढं तरी लक्षात घ्या. बघा जरा इकडे, हां त्या काळातला तुकोबरायांच्या गाथ्यातला अभंग आहे. म्हणजे आता तो बरं का ज्ञानोबरायांनी त्याला सांगितलं, इथे एक प्रश्न आहे, तो प्रश्न समजला ना तुमचा पुरुषोत्तम मास सार्थकी ठरला. हो, प्रश्न सांगतो लगेच तुम्हाला. सुख माऊली देऊ शकत नव्हते का? निश्चितच देऊ शकत होते. मग तुकोबरायांकडे सुख मिळवण्यासाठी का पाठवलं त्या आलेल्या धरणेकऱ्याला? आणि धरणेकरी या शब्दाचा अर्थ लगेच लक्षात घ्या, त्याला काही कळेना म्हणून त्याने माऊलींच्या दारामध्ये काय घेतलं? धरलं. असा विषय चाललेला आहे बरं. हो, आपला प्रश्न काय होता? सुख माऊली देऊ शकत नव्हते का? मग सुखासाठी ते त्या धरणेकऱ्याला तुकोबरायांकडे का पाठवलं? त्याचं उत्तर लगेच देतो. काय उत्तर आहे सांगू उत्तर? मोठ्यानेच मोठ्याला दिलेला हा मोठेपणा. 3 शब्द आहेत, कळते का? मोठ्यानेच मोठ्याला दिलेला हा मोठेपणा. आता मोठ्याने दिला म्हणजे कुणी दिला? ज्ञानोबरायांनी दिला. शब्दाचा अर्थही लगेच सगळे शेवटपर्यंत लक्ष द्या. मोठ्यानेच मोठ्याला दिलेला हा मोठेपणा. मग मोठ्याने कुणी? बोला, माऊलींनी दिलेला हा मोठेपणा. कुणाला? तुकोबरायांना. मोठ्याने मोठ्याला म्हणजे मोठ्याने माऊली, समजून घ्या. नाही तर माझाही मोबाईल हँग व्हायचा. तसं होणार नाही, कारण 1.5 लाखाचा मोबाईल आहे तुमचा, असतो ना तो, हँग होत नाही. हे कळलं का नाही? ठीक आहे, कळलं तर कळून द्या की एवढं कोण डॅमेजपणा करताय. प्रेमाने बोलतोय. मोठ्याने म्हणजे कुणी? ज्ञानोबरायांनी. मोठ्याला म्हणजे कुणाला? तुकोबरायांना. असं वा महाराज, बरं झालं आलं. मोठ्याने म्हणजे माऊलींनी, मोठ्याला म्हणजे तुकाराम महाराजांना हा दिलेला. आता मोठेपणा, मोठ्याने मोठ्याला, पुन्हा सांगतोय, मोठ्याने मोठ्याला. माता भगिनी हो, मोठ्याने मोठ्याला. आता मोठेपणा म्हणजे काय? कळते का नाही काही? मोठेपणा म्हणजे काय? सुख देण्याची पात्रता, योग्यता, अधिकार माऊलींचा असताना सुद्धा. हां, असं आहे. कळला तुम्हाला अर्थ बरं? आणि हा एक प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण दिलं. चला, ज्ञानोबरायांच्या सांगण्यावरून गेला देऊ गावामध्ये. तुकोबराय काही घरी नव्हते आणि जे घरी असतात त्यांना महाराज म्हणत नाही. थोडं कळून घ्यावं पटकेने. तुकोबराय घरी नव्हते बरं. एखादा म्हणजे तुम्ही कुठं असता या बघायला, सिद्ध बेटामध्ये. आमच्या प्रकाश महाराजांना माहिती. चला, तुकोबराय कुठं होते? देऊळगावामध्ये. भंडारा भामचंद्र घोराडा डोंगरावर भजन करणारे तुकोबराय, भामचंद्र डोंगरावर भजन करणारे तुकोबराय. हा धरणेकरी तिथे गेला महाराज. तुकोबरायांची ती मुद्रा पाहिली. मुद्रा हा शब्द बोलतोय, त्याच्यामध्ये अनेक शब्द जोडावे लागणार आहे. भावमुद्रा, वारकऱ्याची मुद्रा, टाळकऱ्याची मुद्रा. आता टाळकऱ्याची मुद्रा गेली, इथलं नाही बरं का. मुद्रा म्हणजे भाव कसा पाहिजे, चोपदार आहे तिथं उभे, बरोबर आहे. आपल्याला काहीच नाही लावलं. माझंही धुवून गेलं होतं आणि आणलं, तुम्ही लावलं. तुमचं लईच झालं. येळकोट येळकोट प्रेमाने बोलतो. भावमुद्रा, मृदुंग वाजवत आहे, चेहऱ्यावर भाव चांगला पाहिजे. तुम्ही टाळ वाजवताय. टाळ हा पवित्र आहे बरं. टाळाशिवाय पवित्र दुसरं काही नाही. ती वेगळ्या अभंगातला विषय. मुद्रा चेहऱ्यावरची चांगली पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतोय, माझ्याही चेहऱ्यावर चांगला भाव पाहिजे ना. आणि तुम्ही ऐकताय, तुमच्या चेहऱ्यावर चांगला भाव पाहिजे ना. घरचा राग इथं मंडपात येऊन पुढं बसून कीर्तन करावं दाखवायचं काय कारण आहे? तुकोबरायांची भावमुद्रा होती ती धोतर, बाराबंदी, पगडी, विना, गंध, हातामध्ये चिपळ्या. आणि भजन चाललं होतं तुकोबरायांचा. काय गोड भजन होता. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
काय पापाची ताकद इथे येते. स्थान कोणतं आहे? चक्रेश्वराचं. कीर्तन कोण करतंय ते तुम्ही बघा, कारण बोर्डावर नावच नाही. असू द्या, काय करायचे नावाचं. तर जनावराचा बाजार आहे ना इथं. म्हशीचं शिंग मोडकं असू द्या, नाही तर चकणी असू द्या, नाही तर हेकणी असू द्या, 16 लिटर दूध दिलं, किंमत वाढली. बरोबर आहे. म्हणजे माझ्याकरता नाही सांगितलं बरं का. भजन चालू होता, तो धरणीकरी तिथे गेला, तुकोबरायांच्या चरणाशी नतमस्तक झाला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. तुकोबराय काही भजनातून जागे व्हायला तयार नाही. कारण का? भजनाची अवस्था अशी आहे, समाधीचे सुख सांडा वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरसा. पण काही काळाने तुकोबरायांनी त्याला पाहिलं. कुठून आला? सांगितलं त्यांनी, माऊलींनी मला इथं पाठवलं. ऐकताय का? काय सांगितलं त्यांनी? माऊलींनी इथं पाठवलं. माऊली ज्ञानोबराय हे शब्द तुकोबरायांच्या कानावर पडल्याबरोबर काही बोलता येईना तुकोबरायांना. अष्टसात्विक भावाचं पहिलंच हृदय तुकोबरायांचं भगवंताच्या नामस्मरणाने पवित्र झालेलं अंतकरण आणि माऊलींचे शब्द कानावर पडल्याबरोबर. अष्टसात्विक भाव कळतात का तुम्हाला? सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे सर. रोमांच उभे राहणे, डोळ्यातून पाणी येणे. पाणी येणे म्हणजे बाम घालून नाही बरं का, ते पिक्चरमध्ये रडतात बघा. डोळ्यातून पाणी येणे. ते अश्रूसुद्धा कोणते असतात? गरम असतात का गार असतात? ते कुठून येतात? रोमांच उभे राहणे, कंठ सद्गदित होणे, स्तंभित होणे, हे अष्टसात्विक भाव. ज्ञानोबरायांचे शब्द, ज्ञानोबराय हा शब्द कानावर पडल्याबरोबर अजूनही बघा ना तुम्ही, वारीच्या वाटेने जो तो प्रत्येकाला काय म्हणतो? माऊली. काय चुकतंय का? कुणी कुणाला म्हणते माऊली, असे माऊली म्हणणार नाही. पण वारीच्या वाटेने माऊली म्हणल्याशिवाय, बरं माऊलीच माऊली म्हणतात असं नाही. चोर खिसे कापायला आला ना, तो सुद्धा माऊली म्हणूनच जवळ येतो. आता त्याला माऊली म्हणायचं का नाही म्हणायचं हा तुमचा विषय. बघा, तुकोबरायांनी विचारलं, त्यांनी उत्तर दिलं. माऊलींनी इथं पाठवलं, कशाकरता पाठवलं? मला एकाने शंका केली. तुकोबरायांना काही कळत नव्हतं का? कळत होतं, पण त्याच्या मुखातून वधून घ्यायचं होतं. हे त्याचं उत्तर आहे बरं का. कशाकरता पाठवलं? सांगितलं, मला सुखप्राप्तीसाठी तुमच्याकडे पाठवलं. तुकोबरायांनी उत्तर दिलं, अरे बाबा, ज्या ज्ञानोबरायांनी तुला सुखासाठी इथं पाठवलं ते ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे 1. ते ज्ञानोबराय विवेकाचा सागर आहे 2. ते ज्ञानोबराय सुखाचा सागर आहे 3. 1 ना 2 ना 3 कैक विशेषण ज्ञानोबरायांच्या वर्णनार्थ तुकोबरायांनीच काय, ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन संत नामदेव महाराज यांनी सुद्धा काढलेले आहे. तशी प्रमाण आहे, ती तुम्हाला माहिती आहे. सुखासाठी इथं पाठवलं, तिथं सुखाला काय कमी आहे? विचारायला काय कमी आहे? विवेक सागरा, विवेक सागरा, सकया माझा मग वर्णनाला सुरुवात केली. एखादा म्हणेल तुम्ही आत्तापर्यंत काय केलं? आता आत्तापर्यंत काय केलं हे कळण्याकरता 16 वर्ष आळंदीला अभ्यास करावा लागला कमीत कमी. बरोबर आहे? जाऊ द्या. काय सांगितलं पहिला? जयाचे द्वारी. कुणी सांगितलं? तुकोबरायांनी सांगितलं. कुणाला सांगितलं? त्या धरणेकऱ्याला सांगितलं. का सांगितलं? त्याला सुख पाहिजे होतं. ते सुख प्राप्त्यर्था तो आला होता पुढे तुकोबरायांकडे. चला, तुकोबरायांनी सांगितलं, अरे बाबा, ज्या माऊलींनी सुखासाठी तुला इथं पाठवलं त्यांचं ऐश्वर काय आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. चला अर्थामध्ये या. जयाची म्हणजे कोणाच्या? ज्ञानोबरायांच्या. द्वारी, द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ.
आता त्याचा अर्थच डायरेक्ट सांगतो. सुवर्ण पिंपळ हा शब्द पहिला लक्षात घ्या. तुम्हालाही कळावं म्हणून बोलतोय हा, सगळ्यांनाच. सुवर्ण पिंपळ एक, आपण सुवर्ण पिंपळच म्हणतो. त्याचा जन्म कुठून आहे? कागाचे विष्टे जन्म पिंपळाशी, हे सांगितलं. चला, माऊलींच्या दारात जो सुवर्ण पिंपळ आहे किंवा अनेक ठिकाणी आपण सोन्याचा पिंपळ पाहतो, बरं का. माऊलींच्या दारात जो सोन्याचा पिंपळ आहे त्याचा पहिला वाच्यार्थ लक्षात घ्या आणि लक्षार्थ लक्षात घ्या. वाच्यार्थ म्हणजे काय? सोन्याचा पिंपळ म्हणजे जो दिसतो, तुम्ही आम्ही पाहतो तो. हा, दुसरा एक अर्थ सांगतो आठवला म्हणून. सोन्याचा पिंपळ म्हणजे एखाद्याला असं वाटेल पानं सोन्याची, फांद्या सोन्याच्या, मुळं सोन्याची, असं आहे का? अहो, असं जर असतं तर आताचं जाऊ द्या, तेव्हाच मुडून तोडून लोकांनी नेला असता. नाही काय चुकीचं आहे का? बरं जाऊ द्या. बरं, आता पुढे हा एक अर्थ जो आपण सोन्याचा पिंपळ पाहतो तो एक अर्थ, आणि दुसरा अर्थ सोनं, बरं का. हो, सांगतो तुम्हाला मी, भगवद्गीतेतलं सांगतोय. हो, म्हणून असं म्हटलेलं आहे महाराज, बरं का. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. माऊलींनी जो पिंपळ सांगितलेला आहे तो भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करीत असाल किंवा गीतेचा 15वा अध्याय काय सांगितलेला आहे? श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थं प्रावुरव्ययं छंदांशी यत्सपर्णानि यस्वेद सवेदवित. ते पुढं पाहू आपण. सोनं या शब्दाचा लक्षार्थ सुख आहे आणि पिंपळ या शब्दाचा अर्थ संसार. तो 15वा अध्याय लक्षात ठेवा. फक्त थोडंसं सांगितलं मी, अगदी थोडंसं. सोनं या शब्दाचा अर्थ सुख. तुम्ही म्हणसाल सोनं या शब्दाचा अर्थ सुख कसं? आम्ही जे सोनं पाहतो ते आहे, त्याला जर एवढी किंमत आहे तर सोनं या शब्दाचा जो लक्षार्थ सुख असा सांगितलेला आहे त्याची किती किंमत आहे कळते का नाही? काही सोनं जर 1.5 लाख काय म्हणतात ना, काय किंमत मला माहीत नाही, एवढं रुपये तोळ्याने आपल्याला विकत घ्यावं लागतं तरी चोराची भीती आहे. ते जाऊ दे, मला ती बोलायचं नाही. या सोन्याची किंमत जर एवढी आहे तर सोनं या शब्दाचा लक्षार्थ म्हणून सांगितलेला आहे संत साहित्यामध्ये. मी प्रमाणाने सांगतो तुम्हाला, हां, असं काही वावगं बोलत नाही, हे प्रमाण समजून घ्या बरं का. प्रकाश महाराज, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनराजी, सोनियाचा दिनू हारी बोला पाहिला रे, हरी पाहिला रे, माझ्या मागे म्हणता हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, पाहिला रे, बोला बोला. सोनियाचा दिन वर्षे, सोनियाचा बोला. फार गोडे, यांना ती ईश्वरानेच देणगी दिली. त्यांचा आवाज मुळताच गोडे. माता भगिनींचा जात्यावरचं गाणं, याच्यावरचं गाणं सगळं गोड गातात ते. असती एखादी पिसुरी पण जाती सपाजून एवढ्या. सोनं या शब्दाचा अर्थ सांगत होतो, प्रमाणाने सांगितलं. अजून एक प्रमाण सांगतो. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनं या शब्दाचा अर्थ सुख, हे मला सांगायचं आहे. प्रमाणाने सांगितलं. आणि पिंपळ या शब्दाचा अर्थ संसार. तो पिंपळ या शब्दाचा अर्थ संसार का, त्याच्याकरता मी भगवद्गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला सांगितला होता. वेडा नाही ते सांगायला. ऊर्ध्व मूल मद शाख हा संसार. आणि तो जो संसार आहे ना, तुम्ही बघा ज्ञानेश्वरी, नंबर देतो मी तुम्हाला. माझा नंबरही नाही कुणाकडं, हे माझं दुर्दैव नाही, हे माझं भाग्य आहे. हां, आपलं प्रेमाने बोललो. बघा तुम्ही, माझ्याकरता बघा. पुरुषोत्तम मास आहे, परवा दिवशी काल आहे. भगवद्गीतेचा 15वा अध्याय. त्या संसार वृक्ष या पिंपळाची मुळं कुठे आहे? आपण जो पाहतो तो ती खाली, हे जे पाहतो ना आपण हा पिंपळ, त्याची मुळं खाली शेंडेवर. आणि 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्या संसार वृक्षाचं वर्णन केलं, ज्ञानोबरायांनी त्याच्यावर भावार्थ केला,
त्याची मुळं वर आणि शेंडे खाली. सर बरोबर आहे ना? सरांनी मला फोन केला बघा, आमचे प्रकाश महाराज. लगेच आलो म्हणजे काय उपकार नाही केले, पण आलो ते सांगतोय तुम्हाला मी. अर्थ लक्षात घ्या. 15व्या अध्यायामध्ये जो संसार वृक्ष सांगितलेला आहे ना, त्याची श्लोक सांगतो ना मी तुमच्या पाठातला. न रूपमस्य ततोपलभ्यते नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा आश्वत्थमेनं सुविरूढमूल असंगशस्त्रेण धडेन चित्वा. जो खरा संसार वृक्ष आहे ना ज्ञानेश्वरीतला, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातला, त्याची मुळं वर शेंडे खाली. याचा नेमका अर्थ काय? आता लय अर्थ आहेत त्याचे, फक्त एवढंच सांगतो. ज्या संसार वृक्षाची मुळं वर शेंडे खाली, याचा अर्थ तो संसार वृक्ष कसा आहे? उलटा. उलटा म्हणजे कसा? सगळे ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगेल तुम्हाला मी. सगळंच उलट आहे. एकच ओवी सांगतो. आहा कटकटाय ओखटे ये मृत्यूलोकीचे उफराटे, पुढे जा जडजडून वैला निग. सगळंच उलट आहे बरं का. कसं उलट आहे? आणि माऊलींनी कसं सांगितलं? तुकोबरायांनी जयाचे द्वारी. हां बघायचं आहे. सगळंच उलट आहे. असं कीर्तन होतं. 8:45 कीर्तन संपलं. कीर्तन संपलं एका नीट ऐका बरं का, जरा फास्ट सांगतोय. असं कीर्तन गर्दी एवढी होती. कीर्तन संपलं, एका म्हातारीचा लागला एका टाळकऱ्याला धक्का. खवळायला कोण पाहिजे? हां वा वा. काही ना लेट करंट असतो. चला काही बल चांगले आहेत 200-300 व्होल्टचे, पण इतकं पण व्होल्ट नको, नाही तर जायचा शाटू. जाऊ द्या. बरं झालं सांगितलं. धक्का कुणाला लागला? टाळकऱ्याला. कुणाचा लागला? बघा म्हातारीचा लागला. खवळायला कोण पाहिजे? खवळली कोण? खवळली म्हातारी. अरे काय तू गळत माळ घातली, टाळ गंध, बाई माणूस कळत नाही का कोण बोलतंय? म्हातारी. आता तो टाळकरी तुमच्या मी पाहिजे होतो ते. आता ते बिचार गरीब होतं, गरीबच राहो. ते मला चुकलं आजी, तुम्ही माझ्या आईसारखे आहात. बांगड्या वर केलं आणि एक ठेवून दिली. म्हटली मी तुझ्या आईसारखी आहे म्हणजे मी काय तुझ्या बापाची? बरं का. याचा लक्षार्थ नीट घ्या. विनोद म्हणून मी लय हसवीन तुम्हाला, पण काय आपल्या संसाराचं हसू झालंय. आपल्यावर लोक हसायला लागले तरी हसणं थांबाना. कळतंय का नाही काही? बरं का. मी का आई मानणं, आता सिरियस व्हा. आई मानणं आणि आई असणं यात फरक आहे. आई मानणं हा भाव जो आहे तो पवित्र भाव आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण मानलेली आई जन्मदाती आई होऊ शकत. खरं आहे का नाही? माय मरावून मावशी जगाव. कशाला जगाव? गिळायला. चला अभंगात या. मी कृष्ण महाराज अभंगातलं सांगतो बरं. पराविया नारी, बोला पराविया नारी माऊली मला तुमच्याकडूनच अर्थ काढायचा आहे. पराविया नारी माऊली समान, याचा अर्थ कळला तुम्हाला. पुढे जाऊ. जयाचे द्वारी सोन्या, हे सगळं उलट आहे. म्हणून संसारात दुःख आहे. पण माऊलींचं ऐश्वर्य असं आहे, त्यांच्या दारात सुखाचा संसार आहे. हे त्यांचं ऐश्वर्य आहे. ताकद काय? अंगी ऐसे बळ रेडा बोले. असे माऊली काय करणार नाहीत? करील तो काय नो हे महाराज.
महाराज काय माऊली करणार नाही, कसं करणार नाही, त्याचा अर्थ काय, करतो मान्यता, करतो माझी शक्ती, तरी पण परी पाहे, परी पण परंतु. हो, मुलगी चांगली आहे, सोयरीक ठरवायला जातात ना, तर म्हणतात महाराज काय झालं, मुलगी चांगली आहे, सुंदर आहे, देखणी आहे, शिकलेली आहे, तिचा बाप हुंडा द्यायला तयार आहे, बैठक बसली, मुलीकडचे पाहुणे, मुलाकडचे पाहुणे, सगळं सांगितलं. मुलगी आतच होती बरं का, चहा घेऊन आली नाही, आतच होती. विचारलं कशी आहे मुलगी, आवडले काय मुली, देखणी आहे, सुंदर आहे, शिकलेली आहे, सगळं काही चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण म्हटलं थांबायचं का तिथं, कळते का नाही, पण म्हटलं की थांबायचं का, नाही, पण म्हटलं की चहा ठेवलेला तसाच ठेवायचा, निघायचं. की पण जे आहे ना ते पहिलं सगळं घालवतं. शेवाळे महाराज चांगले, पण लाईनीत उभं राहावं लागतं आपल्यात हे महाराज. तर मग सांगतो घेऊ द्या जरा 10 मिनटं, जाऊ द्या, मला मस्त लातूरला जायचे, गाड्याचा बैल आवताचा बैल, कळलं, सांगू पुढा जा की बाजारात, आवताचा बैल 20,000 30,000 40,000, गाड्याचा बैल तिकडे येतच नाही, इकडेच गाड्या खाली होतात, बरोबर आहे. आवताचा बैल झोपायला एकच लागतो, हां, आणि गाड्याचा बैल झोपायला खाली 10-20, आणि इकडे तिकडे बोकळू नये म्हणून 10. तसंच आहे. चला जाऊ द्या. परी याच्याकरता बोललो बरं. पण परी परंतु मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, पगार आहे, सगळं काही पॅकेज आहे, बंगला आहे, एकच आहे, त्याला भाव नाही. अरे वा, हे तुम्ही महिनाभर सप्ताह करता ना, हो, कितवा सप्ताह आहे, 32वा, बरोबर आहे, हां, कितवा आहे ते मी कशाला पाहतोय तिकडं, हां, 99वा सप्ताह आहे, 99वा वर्ष, 32वा अधिक मास. आता ते तुम्हाला माहिती आहे, ते समोरच आहे ना, पण ते जाऊ द्या. पण तुम्ही किती वर्षापासून अधिक मासाला आहे तुमचं तुम्हाला माहीत. जेव्हापासून तुम्ही अधिक मासामध्ये या सप्ताहामध्ये येत आहे, जे येत असतील त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. हो, त्याच्यामध्ये पंच कमिटी जी असेल, आमचे आमदार ॲडव्होकेट ज्येष्ठ नेते रामभाऊ गांडगे साहेब असतील, सगळे विश्वस्त असतील, जाता जाता असंच नाव घेतो बरं. पण परंतु त्याच्याकरता बोललो आहे महाराज. पण एक आहे, गाड्याच्या बैलांनी नंबर आणला ना, त्या बैलाची श्रीमंती 10 पट वाढते. खरं आहे का खोटं आहे? तसं वाघिणीचं दूध पिण्याकरता वाघाचाच बछडा पाहिजे, आणि जे दूध ज्या भांड्यात घ्यायचे ते भांडं कोणतं पाहिजे, सोन्याचं पाहिजे. तसं एक ज्ञान आहे. मी कशाकरता बोलतो, परी पाहे बीज, शुद्ध बीज पाहिजे. लोखंडाचा आणि परिसाचा संयोग झाला तर लोखंडाचं सोनं होतं, पण लोखंड असेल तर मातीला परीस काही करू शकत नाही. परी पाहे बीज शुद्धांगी. आणि विशेषतः तिसरी जी आहे ती तिसऱ्या चरणात सांगितलेली आहे, जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवांची. उदारता आहे हृदयामध्ये, किती उदारता आहे, घातला दुकान देती आली अशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार, जे जया पाहिजे ते आहे रे. जाऊ त्याच्या गावाला खेळ्या सुख देईला विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळ्या सुख देईला विसावा रे. खेळ्या सुख देईला विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळ्या सुख देईला विसावा रे. खेळ्यामधलं प्रमाण आहे, जयाने घातली मुक्तीची गवांधी. हो, एका सिद्धांत. मग ज्या ज्ञानोबरांनी सुखासाठी तुला इथं पाठवलं, तिथं सुखाला काय कमी आहे? तू का म्हणते सुखा काय
बोले करेल तो काय नोय महाराज परिपाय बीज शुद्धांगी जयाने गातली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवांची तुका म्हणे ते सुका काय उणे राहे समाधान चित्ताचे करेल तो काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. 1 मिनिट द्या फक्त शांतता. आपल्या पवित्र अशा या चक्रेश्वराच्या स्थानामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेला हा कित्येक पिढ्यापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सोहळा महिनाभर मला वाटतं पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही 2-5 सप्ते महिनाभर होत असतील. त्यामध्ये हा आपला सप्ताह चक्रेश्वर स्थानातला आहे. आणि जेवढी व्यासपीठाव मंडळी आहेत मी त्यांना सगळ्यांना बऱ्यापैकी ओळखतो. त्यामध्ये पुढं बसलेले आहेत बघा, सगळ्यांना ओळखतो. आता तुम्ही मला ओळखता का नाही मला माहीत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो लहानपणापासून. आदरणीय या देवस्थानचे अध्यक्ष, या खेड तालुक्याचे भाग्य विधाते माजी आमदार रामभाऊ कांडगे साहेब आणि ट्रस्टी, आणि सर्वात महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावली ते आमच्या वैकुंठवासी जयराम महाराजांच्या संगतीत राहिलेले प्रकाश महाराज पोटवडे बरं का. खेड तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य करतात. बरीचशी मंडळी आहे. मृदुंगरत्न पुरस्कार ज्यांना माऊलींच्या दरबारात दिला गेला ते हरिभाऊ क्षीरसागर आणि सगळी तुम्ही मंडळी बरं. आमच्या सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेचं भूषण कृष्णा महाराज जोगदंड बरोबर आहे ना. त्यांनीसुद्धा मोठ्या मनाने टाळ घेऊन उभं राहून साथ दिली. नाहीतर ठीक आहे नाही असो अधिक काही बोलत नाही. फक्त एक सूचना करतो. पुरुषोत्तम मास आहे. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा आळंदी हे गाव, त्या स्थानामधली वैकुंठवासी वैराग्यमूर्ती जयराम महाराज भोसले आळंदीकर यांची दिंडी गेल्या 85-90 वर्षापासून अव्याहत चालू आहे. बाबा आता दिवंगत झाले, वैकुंठवासी झाले. तर अशा या दिंडीला बरं का असू दे द्या ठेवून आता लावा झालं. ही दिंडी जी आहे ना, कृष्ण महाराज तुम्ही होते ना दिंडीमध्ये, मोठे मोठे कीर्तनकार या दिंडीने दिलेले आहेत. त्याच्यापैकी नावं मी सगळी सांगत नाही, वेळ झालेली आहे. अशा या दिंडीला गेल्या या वर्षात सगळं चांगलं आहे, फक्त महागाईने जरा जाळ केला आहे. आता तो कसा झाला काय झाला हा माझा विषय नाही. तेव्हा या दिंडीला पुरुषोत्तम मासानिमित्त जसं ज्याला जमेल, जसं ज्याला शक्य असेल त्यांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, मी काही मागणारा नाही प्रकाश महाराज तुम्हाला माहिती आहे, पण आज मागण्याची गरज आहे. मोठ्या मोठ्या अडचणी आहे, विद्यार्थी असतात दिंडीमध्ये, ज्याला जसं शक्य असेल त्यांनी इथं पावती बुक आहे. आणि सिद्धबेटातली दिंडी सगळ्यात महत्त्वाचं, जसं जमेल तसं माता भगिनींना पुरुष वर्गाला विनंती आहे, जसं शक्य असेल त्यांनी 10 मिनिटांनी आम्ही जाणार आहे. ज्याला जसं शक्य असेल त्यांनी मुलाकडे पावती आहे, पावती घ्यावी. आणि ती पावती म्हणजे पावती नाही, ती पुरुषोत्तम मासाचं फल आहे. परवा दिवशी काय आहे, काल आहे. आणि असा सप्ताह ज्यांनी ज्यांचं योगदान आहे त्यांना धन्यवाद देतो. आणि पुरुषोत्तमाला भगवंताला प्रार्थना करतो उदंड आयु आरोग्य संपदा ऐश्वर सर्वांना लाभावं. आणि पुढचा अधिक माससुद्धा आपल्याला इथं पाहता यावा, करता यावा. त्याची काही कारणं आहे बरं का. त्यापैकी एकच कारण सांगतो, क्षणभंगुर नाही भरवसा. विठ्ठल जय जय धन्यवाद महाराज. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, सर्व विश्वस्त मंडळ, त्याचप्रमाणे टाकण ग्रामस्थ, 12 वाड्यांसह आयोजनाने हा अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या 29व्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी, ज्या ठिकाणी सिद्धबेटामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव्य राहिलं त्या ठिकाणचे वास्तव्यास असणारे हरिभक्तपरायण जयराम बाबा भोसले यांच्या सिद्धबेट संस्थेचे मुख्य
हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज शेवाळे सिद्धबेट आळंदी, त्यांना लाख लाख धन्यवाद. ते लातूरला निघाले होते, परंतु आमचा फोन गेला. ते भिगवणपर्यंत गेले होते, निम्मा अंतर चालून गेले होते. परंतु चक्रेश्वरांनी त्यांना पुन्हा असं काही ठेवलं की ते भिगवणवरून परत या चक्रेश्वर ठिकाणी कीर्तनासाठी आले. म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा एकदा चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने धन्यवाद. आणि मग आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी अन्न प्रसादासाठीचे जे देणगीदार आहेत त्यांचे कैलासवासी प्रमिलाताई मायाराम शेठ परदेशी यांच्या स्मरणार्थ श्री राजमबाई मायाराम शेठ परदेशी, श्री विजयबापूभाई मायाराम शेठ परदेशी, श्री चंद्रकांतभाई मायाराम शेठ परदेशी, त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मीबाई व कैलासवासी एकनाथ भागूजी कानपिळे यांच्या स्मरणार्थ श्री भरत शेठ एकनाथ कानपिळे, त्याचप्रमाणे श्री पंकज भरत शेठ कानपिळे, श्री प्रशांत भरत शेठ कानपिळे, त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मीबाई नंदाराम राक्षे यांच्या स्मरणार्थ श्री कुंडलिक नंदाराम राक्षे, योगेश नंदाराम राक्षे आणि त्यांचे बंधू, त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मीबाई व कैलासवासी भिकाजी संभाजी जाधव यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम भिकाजी जाधव, श्री रामदास भिकाजी जाधव, श्री बाजीराव भिकाजी जाधव या सर्वांच्या वतीने अन्न प्रसादासाठी देणगी प्राप्त झालेली आहे. महाराजांचा त्यांनी ट्रस्टच्या वतीने यथोचित सन्मान करायचा आहे. चला राज